आपला तर दीपाली मॅडम आहे ना, शिळी आणली तर म्हणत होत्या काय शिळी आहे चांगली नाही अदुगर हिडिओमध्ये पाहिल्यावर, आणि आता समोर आणल्यावर काय आहे. विराज आणि दीपाली काय म्हणती हा म्हटलं होतं मला आवडलीच नव्हती. हिडिओमध्ये आवडली नाही शिळी, आणि आता लय आवडली. ह्याच्या हनीचे तर दीपालीला अदुगर 20,000 म्हणलं की दीपाली म्हणजे काय शिळी आणली कशाला घेई असं म्हणजे हिडिओमध्ये बघून. आणि ज्यावेळेस आकर्ष हिडिओमध्ये बघण्यात आणि समोर बघण्यात शिळी लय फरक आहे. आणि आता मध्ये एकदम भारी आहे. सगळ्यांचेच मन आता चेंज झाले शिळीला पाहिलं. चला तर हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. सकाळच्या आत्ता सध्याला 9 वाजल्यात सकाळी. आज काय झालं, आज सकाळ लवकर उरकिलं आहे. तर आपण एक शिडी घेतलेली, मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलं होतं, कुणी पाहिलं असेल कुणी नसेल पाहिलं. तर शिडी आणायची 20,000ची शिडी आहे, ती घेतली होती. पण ते यावर काय जास्त म्हणजे नाही का, पाहुण्यातली शिडी असल्यामुळं काय जास्त हे नाही केलं. 20 तर 20च म्हणले. 1000 रुपये त्यांनी अजून कमी केले, 19,000ला शिडी झाली. असं काय हरकत नाही म्हणायला. पैसे द्यायला बी ते म्हणले आत्ता द्या, नाही तर अजून 2 महिन्यांनी द्या. तुम्हाला वाटतं तेव्हा 2-3 महिन्यांनी पैसे द्या. त्याच्यामुळं पाहुण्यातली शिडी असल्यामुळं आम्ही बी काय ही विषय घेतला नाही. ही शिडी आणायची पाहुण्यातली खात्रीशीर आहे. पैसे मग देताना ते म्हणले आम्हाला लागतील तेव्हा द्या, त्यांना काही नंतर लागणार येतं. तर ते म्हणले मग 2-2.5 महिन्यांनी दिलं तरी काय हरकत नाही, किंवा 2-1 महिन्यांनी द्या. तर शिडी बी चांगली असल्यामुळं आम्हाला ती शिडी आणायची पाहुण्याची. तिथं तिथून अंतर आहे जवळपास 3.5 ते 4 किलोमीटर. 4 किलोमीटरवरून शिडी आणायची म्हणजे आता चालवीतच आणावं लागेल. म्हणलं जाऊन दे, सकाळ गाडीवर जावा आणि शिडी आपली चालवीत आणावं. तर बघू आता कोण जोडीदार येतं आहे किंवा कोणाला घेऊन जावं, असं एक सकाळीच विषय होता. सकाळ धरून 1-2 फोन केले की आपण जाऊ म्हणलं होतं. तर विषय असं, घरात बी माणसं आहेत पण जिथे आपल्या कामाताची शिडी आणायची म्हणून आता 2-3 दिवस झाले, पण ती शिडी काय घेऊन अजून आणली नाही तिथून, नाही का. आता हाय पाहुण्याच्या घरी म्हणून राहिली. तर आज चाललं, 1-2 फोन केलेत तर म्हणलेत येऊ म्हणलेत. मग आता बघू, मी म्हणलं मला सोडा, मग बघू काय असेल तर बघू. आता मग आता थोडं एखादं वाटतं 2-3 किलोमीटर शिडी चलती नाही चलती. मग मी बी कधी आणली नाही. घरी म्हणतो तर घरचे होते असं की घरचे म्हणते दुपारून जाऊ, आणि दुपारून जायचं म्हणलं की मी जातो ड्युटीला. तर कुणी घरी असलं माणसं ते म्हणते आपण काय करू की बाबा टाईम आहे 4 वाजता जाऊ आपण संध्याकाळच्या टायमाला. मग संध्याकाळी 4 वाजता मी ड्युटीला गेल्याच्या नंतर मग नाही ना, ड्युटीला गेल्यावर दुकान व्यवसाय आपला बंद करून लवकरच यायला तर जायला. तर सगळ्यांचं आपल्या कामामुळं जाणंच व्हायना. चला असो. तर आज म्हणण्यापेक्षा आता थोड्या वेळाने जाणार आहे मी. 9 वाजले तर आत्ता 10 वाजता मी जाणार आहे शिळी आणायला. तर आत्ता आलो तो रानात, आता थोडासा घास कापायचा, शेळ्यांना न्यायचा आहे. कारण सकाळ दीपाली दुकान आणि घरचे पोरांचं उरकायचं, शाळेत लावायचं विराजला म्हणजे बालवडीत, आणि स्वयंपाक. त्याच्यामुळे मी आलो घास न्यायचा आहे आणि मग लगेच जायचं आहे शिळी आणायला. तर बघू आता आम्ही जाणार आहे तर कसं जातो बघतो, आणि कशी शिळी आणता येईल मला ते पण थोडं मी शॉर्टकटमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो. चला आता घेतो घास कापून. चला आता पटकन काय करतो, थोडासा घास कापितो, घास कापून घरी नेतो आणि त्याच्यानंतर जातो शिळी आणायला. कारण शिळी आणायला आता आवरलंच असं कोणतरी आता सगळे म्हणले होते 9-9:30ला आपण जाऊ 10 वाजेपर्यंत. तर बघू सगळ्यांचं आवरलं तर 10 वाजेपर्यंत जायचं आहे. तर शिळी पण घेऊन यायची जाऊन, म्हणजे जवळपास तोवर 11-12 वाजत्यान. आणि त्याच्यानंतर पुन्हा ड्युटीला पण आज जायचं आहे. काय झालंय, जोडीदार यायला लागलाय, त्याच्याबरोबर एक जायचं म्हणतो शिळी आणायला. तर ते लय बिजी आहे, अजून दूध घालायला गेलाय. येतोच म्हणतोय. तर आता येणार आहे घरी, त्याच्याबरोबर जातो. नाहीतर काय करतो मग माझी गाडी घेऊन, शेजारी तात्या पण येतो म्हणले तर आत्ता कॉन्टॅक्ट झाले. तर बघू आता कोण येतंय, टपकन जाऊन शिळी आणावं लागेल. शिळी आणून ड्युटीला जायचं. आणि शिळी 2-3 दिवस झाले खास म्हणतोय आणायची आज आहे ना, काही करून जायचंय आणि शिळीच घेऊन यायचंय. काय शत्रुघ्न, काय चाललंय? काहीच नाही बा. सकाळी किती काम आवरायचा प्रयत्न करा, काम काय उरकत नाही. कारण दुकानात गिऱ्हाईक कंटिन्यू चालू आहे. शाळा जे भरल्यात ना, तर एवढे पोरं येते तर एक जण दुकानातच होत होते. तर काही कालचं सामान आणलं होतं ते पण लावलं. इथं टोस्ट आणले होते, लावून घेतलेत. आणि गिऱ्हाईक तर चालू आहे दुकानातलं. तर काय अजून काम आवरलं बी नाही. आता कवा दीपालीचं आवरल्यावर दुकानातले कामं म्हणजे आवरावरी करून घेईन. मी चाललोय आता शिळी आणायला. दीपा बघता 9:30 वाजल्यात. विराजला शाळेत सुटतो, शिळी आणायला जातो. कामाचा टाइमच होतोय, लय उशीर होतोय. चालूचे आपल्या काम म्हणजे दुकानाचं, घरचं. आज मस्त भाजी केली मस्त. चला तर विराजला सोडायचं होतं शाळेत, आणि विराज म्हणतो ही आपली गाडी नाही, मी ह्या गाडीवर येणारच नाही. कारण चांगली आहे गाडी ही. अरे किती चांगली, नवी आपल्यापेक्षा भारी आहे.
अरे चांगली आपलीच गाडी आणायची होय आपल्याच गाडी जायचं होय आईला विराज म्हणतोय चांगली गाडी नाही शाईन गाडी एवढी मोठी भारी आणि विराज म्हणतोय दुसऱ्याची गाडी म्हणजे माझी गाडी ना एक जणाला दिली आणि ही गाडी आणली आहे कारण हिचं काम करायचं होतं म्हणून माझ्याकडे आणि माझी गाडी दुसऱ्याला दिली तर विराज म्हणतो शाळेतच नाही जायचं मला माझी आपलीच गाडी पाहिजे आपलं जुनं का असा ना पण ते आपलं सोनं आहे असं वाटतंय काय की विराजला चल चांगली गाडी आहे चल शिळी आणायला जायची मला पटकन दावं घेतलंय शिल्लक जायचं ह्याला वर बालवडी सोडतो पटकन आणि जातो मग पवार आणलाय काय तो नाही घरी आहे पवारा घरी घरी त्यांच्या घरी चालली ना मग कमी करून टाकायचं चॉप मार पुढे गाडी त्याचा असा प्रॉब्लेम हळूच घ्या आता इथून अयो नेमकं रेल्वे आली बाई अशा टायमाला बंद पडली बाई अयो हा याव याव लागली दमन 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 चला तर फायनल आम्ही शिळी आणली शिळी 4 किलोमीटरवरून चलत आणायची होती पण आणली आम्ही गाडीवर आणली मोटरसायकलवरच शिळी घेऊन आलो तर जोडीदार होतं तर जोडीदारांनी कचक्या शिळी उचलली गाडीवर मांडली मला चलत कुठं येतो मग आणली आम्ही मोटरसायकलवर चलत आणायचं म्हणलं 4 किलोमीटरला 1 तास गेला असता तर चला सकाळच्या जवळपास 11 वाजल्यात आता किती 11 वाजले असतात किती वाजल्यात अंदाज 11 साडे 11 वाजले असतील विराज पण शाळेतून आलाय शिळी पण आम्ही घरी आणली तर दीपाली मॅडम आहे ना शिळी आणली तर म्हणत होत्या काय शिळी आहे चांगली नाही अदुगर व्हिडिओमध्ये पाहिल्यावर आणि आता समोर आणल्यावर काय आहे विराज आणि दीपाली काय म्हणती हां तर आता शिळी आणली तर होय दीपाली आता आपण ही शिळी आणली बरं का विराज मारीन तर आम्ही ही जी शिळी आणली दीपाली तुला अगोदर तो आपल्या मोबाईलच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती शिळी तेव्हा तुला काय वाटलं होतं मला आवडलीच नव्हती व्हिडिओमध्ये आवडली नाही शिळी आणि आता आता लय आवडली ह्याच्या वाणीचे गाय वाणीचे काय कसल्या पाट काय म्हणते तशी नसते म्हणजे चांगली तब्येत आहे हा चांगली तब्येत आहे शिळीची तर दीपालीला आजवर 20,000 म्हणलं की दीपाली म्हणजे काही शिळी आणली कशाला घ्यायची असं म्हणजे व्हिडिओमध्ये बघून आणि ज्यावेळेस आकर्षित व्हिडिओमध्ये बघण्यात आणि समोर बघण्यात शिळी लय फरक आहे आणि आता मध्ये एकदम भारी आहे सगळ्यांचेच मन आता चेंज झाले शिळीला पाहिलं नाही का कानाला बघा शिळी कशी आहे एकदम मस्त आहे उठली बी काय करतो पडशील ना उतर खाली पडत असते उतर खाली जाऊ का मी विराज जाऊ का टाटा जातो मी नवीन शिळी त्यामुळे निस्ती बघती तर आताच हिला काय गेलं हळद कुकं लावलंय थोडंसं एक चपाती बी चारली आणि हिला थोडंसं दुपारी घास आणा आणि टाका खायला चला आता रानात तुम्ही ना हा तुम्ही रानात जा विराज म्हणते रानात जायचं का तर संदीप भाऊला बी सोडायची घरी नेऊन घरी सोडतो त्याला थोडंसं ट्रॅक्टरला काकरी थोडीशी हे करू लागायचं ट्रॅक्टरला गुंतून द्यायची थोडीशी म्हणजे तो काकरी घालणार आहे चला संदीप भाऊ चला धन्यवाद भाऊसाहेब धन्यवाद बसा बसा शिळी आणून लागलात त्याच्यामुळे धन्यवाद काय करायचंय काय आवरा लवकर पटापटा ए भाऊसाहेबचं ट्रॅक्टर बाबा भाऊ काकरी जोडायची का आता
भाऊला काकरी जोडायची. भाऊचा ट्रॅक्टर आमचा आता चालू होता, आम्ही काकरी घालायला. हा घे वळून तर घे, जोडू आपण. काय जोडत ती काकरी ना पलीकडची. गाडी 400 किलोची काकरी आहे. दोघांना उचलायची पंचायत आहे आपल्या. 400 किलो म्हणलं अवघडे बहुत करतोय भाऊ. 400 किलोची काकरी उचल म्हणतो. हलती का? हलती हलती. अरे फक्त किती ताकद असली, 400 किलो आहे. हलायचं उचलत नाही एक जणाला. मला नाही उचलली तर तुम्ही सारखाच आहेत. येऊ का मी आता तुझं बघ की काकरी मारून. बावी आमदार साहेब चला मी चालू. भाऊ काकरी मारायला जाणार रानात. मला जायचं ड्युटीला दुकानात. चलो.